नवीन नातं इथं सांगतायत सागर पाटील, आशिष अडकबोल हे याही असं त्यांचा एक मनोदय. बघूया काय होतंय ते भविष्यामध्ये. कुठल्या संघाचा प्रतिनिधी आलेत का? दोन्ही संघाचे आलेत. बसा, एक एक खुर्ची घ्या आणि बसा. तर या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा निखिल वाकडे. थँक्यू. वळूयात मॅचच्या दिशेनं. आपण पहिलाच बॉल स्लॉक स्वीप केलाय. पॅडल स्वीप बॉल चला मिड विकेटच्या बाहेर. इथे ठोकलाय पहिल्याच बॉलवर. अत्यंत देखणा स्ट्रोक, चौकार. हेरोली आणि त्या विपक्षामध्ये आई गावदेवी भावेगर, दोन संघांदरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. टॉस इथे जिंकला होता तो नेहरोली संघाने आणि निर्णय स्वीकारला गोलंदाजी करण्याचा. भावेगरकरांना आमंत्रित केलंय फलंदाजी करण्याकरता. इथे पहा फटका, प्रॉपर इम्प्रोव्हायझेशन, सरळ पाठवलाय. अगदी अगदी मुख्य प्रेक्षक कक्षाला मानवंदना देणारा इथे ठोकलाय. अत्यंत आक्रमक आणि तितकाच विस्फोटक फटका, षटकार. आणि याच षटकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 2 या धावसंख्येवर, माफ करा 10 या धावसंख्येवर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. ओमकार जो गोलंदाजी मार्कवर आहे, क्रमांक 18 ची जर्सी त्याच्या पाठीवर झळकते. फुल टॉस आणि त्यावर क्रॉस बॅटेड प्रहार. आणि पहा अनपेक्षित झेल, म्हणजे अक्षरशः इथे अत्यंत दर्जेदार झेल टिपलाय. परतावा लागणार आहे. लॉंग ऑन मध्ये ती झेल टिपली गेली आणि जो विस्फोटक फलंदाज होता महेश त्याच्या पारीला इथून मात्र अंकुश लावला गेला. बॅट्समन आउट. पहिलं षटक, 3 षटकांची लढत आहे. महेश इथे बाद झालेत. 10 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुषार. खर तर मागच्या आठवड्यात अडकमोळ सर आपण ISPL चं ऑप्शन पाहिलं आणि टेनिस क्रिकेटला जे असं समजायचंय की गावागावात पोरं बॅट किंवा ते ट्रॅक सूट घालून दिसले की म्हणायचे की अरे ही पोरं म्हणजे आता काय उद्योग नाही, धंदा नाही, नोकरी नाही, चाललेत क्रिकेटकडे दिवे लावायला. परंतु ती व्याख्या बदलली मागच्याच आठवड्यात. ISPL सारखा बलाढ्य खेळ आणि करण अंबाला सारखा खेळाडू 27 लाखाला त्याची बोली लागली. आपल्याच भिवंडी नगरीतील वारेड गावचा कोहिनूर हिरा प्रथमेश ठाकरे 11.5 लाखाला तो खेळाडू अलॉट झाला. म्हणजे टेनिस क्रिकेटची व्याख्या देखील आता बदलली. आणि मी बऱ्याचदा म्हणेन की आता इथं तुम्ही येऊन मेहनत, जिद्द, चिकाटी, स्वतःचं समर्पण योग्य रीतीने कराल आणि क्रिकेटमध्ये नाव कमवाल तर तुम्हाला आर्थिक सक्षमता देखील आहे. त्यामुळे क्रिकेट आता व्यावसायिक झालं एवढं मात्र निश्चित आहे. चेंडू न टाकणं पसंत केलंय. एकंदरीत संघाची टोटल 10 या धावसंख्येवर आहे. पहिला धक्का इथे मात्र बसला. ध्येयवेडा होऊन तुम्हाला प्रवास करावा लागेल एवढं मात्र निश्चित आहे. आणि आपण बऱ्याचदा म्हणतो की वेडेत इतिहास रचतात, शाणे तो फक्त वाचतात. त्यामुळे इथे ध्येयवेडा होऊन लढावं लागणार आहे. इथे पहा स्टीअर केलाय बॉल, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. प्रोटेक्शन तिथे तैनात आहे. एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय त्यांचे आदरणीय प्रशांतदादा पाटील बोरंड्याचं व्यक्तिमत्व, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात क्रीडा मंचावर. आमचे मित्रवर्य आदरणीय आशिषजी अडकबोळ ते देखील नुकतंच त्यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिली. मनापासून त्या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आपण करूयात. शिवकृपा अर्थातच वैतरणेश्वर गातेस. येस, इथे मात्र गोलंदाज तयार. अक्रॉस द बॅट हा फटका खेचायचा होता परंतु पदलालित्य फार कमी पाहायला मिळालं. तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता इथे झाली आहे. आणि प्रति षटकार प्रशांतजी बोरांडे यांच्याकडनं भावेकर टीमला 200 रुपये कॅश प्राइज. कळंबई संघ आणि शिवकृपा गातेस. व्हॉट अ शॉट ऑन द राईज खेळलाय बॉल, परंतु लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. प्रयत्न चांगले होते परंतु झेल घेणं फार महत्वाचं होतं. तो झेल इथे मात्र धरणीला दान केलाय. 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातील आणि याच 2 धावांच्या सहाय्यानं पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 13-13. लॉस ऑफ 1 विकेट.
शिवकृपा गातेस आणि त्या विपक्षामध्ये कळंबई अशा दोन्ही टीमचे कॅप्टन्स पहिलं सेशन संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तत्पूर्वी आपण जगदीशजी पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच भावेकर टीमला चौकार मारल्या 100 रुपये आणि षटकार मारल्यानंतर 200 रुपये कॅश प्राइज प्रशांतजी पाटील पप्पदादा बोरांडे यांच्याकडनं बक्षीस लागलंय. आज खरं तर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं वाडा टेनिस क्रिकेट विश्वातील नामांकित संघ तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळतील. सकाळीच SP बिलोशीला खेळताना आपण पाहिलं. तदनंतर खऱ्या अर्थानं निचोळे संघ देखील या स्पर्धेत खेळला. त्यांच्या विपक्षात खेळत असताना विस्फोटक फलंदाजी SBP खुपरी सदरुद्दीन पीर बाबा 11 हा संघ म्हणजे खुपरीकर ज्या ताकदीनं लढतायत वाडा क्रिकेट असू द्यात किंवा व्यावसायिक क्रिकेट असू द्यात अनेक नामांकित क्रिकेट संघ आहेत की ज्या आज तुम्हाला इन ॲक्शन दिसतील. आणि उत्तरार्धाच्या टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या फेरीला जशी सुरुवात होईल तसं खरं तर आणखीन मी तर म्हणेन की काटक क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. फाईट मोठ्या पाहायला मिळतील आणि निश्चितच प्रेक्षकांकरताही फार मोठी परवरिश असणार आहे. दुसरं षटक स्वराज आलेत. नेरोलीचं प्रतिनिधित्व ते करतील. गोलंदाज तयार. चांगली लाईन ऑफ ऍक्शन आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल जरूर आला. सोहिल तन्वीर या गोलंदाजाची आठवण करून देणारी शैली खरं तर गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु हा गोलंदाज उजव्या हाताचा आहे त्यामुळे राईट आर्म हाय ऍक्शन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. परंतु ऍक्शन पहा किती प्रॉपर आहे त्या गोलंदाजाची. त्यामुळे आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. कदाचित इथे देखील हा गोलंदाज प्रॉपर एका हाय आर्म ऍक्शन गोलंदाजी मिस टायमिंग स्ट्रोक. आणि पहा इथे मात्र दुसऱ्या संधीला त्यानं गवसणी घातली आहे. झेल टिपलाय. फलंदाजाचा संपवलाय त्यानं खेळ आणि इथे बॅट्समनला परतावं लागणार आहे. वन मोर विकेट डाऊन. मिस्टर तुषार हॅज टू डिपार्ट. वैतमेश्वर चषक मध्ये मयूर घोटी. सूरज रिक्वेस्ट आहे तुम्हाला विनंती आहे हात जोडून कोपरापासून हात जोडून विनंती आहे. ओरडू नका कारण एवढी मोठी स्पर्धा सुरू आहे. कदाचित प्रेक्षक राजा देखील दूरवरून ही स्पर्धा पाहण्याकरता येतो आणि काही पाहुणे तर सकाळच्या सत्रात भयभीत झाले. ते अक्षय पांडव आणि आम्ही ते पाहिलंय. त्यामुळे तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे. प्रत्येकाचा मान सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. परंतु थोडंसं यस परमिशन दिले सागर पाटील. चला वळूयात आपण मॅचच्या दिशेनं. इथे षटक क्रमांक 2 जे प्रगतीपथावर आहे. स्वराज आला ओव्हर द विकेट. बॉल तयार. समोर गोलंदाज देखील. इथे पहा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेचलाय. लॉंग लेग मध्ये खेळाडू उभा होता त्यामुळे इथे अचूकतेनं झेल टिपली जाते आणि आणखीन एक धक्का जो निश्चित रूपानं बसणार आहे. भावेगर संघ आता संकटांच्या भोवऱ्यामध्ये. बॅट्समन आउट. त्या विपक्षामध्ये कळंबई अशी जी लढत यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जसं पहिलं सत्र पूर्वार्धाचं संपेल तसं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्यांना विनंती असणार आहे की आपण जॉईन व्हायचंय. षटक क्रमांक 2 आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 14. 14 रन्स ऑन बोर्ड. पूर्वार्ध सध्या सुरू आहे. एका बाजूला नेहरोलीकर टॉस जिंकल्यानंतर खरं तर निर्णय स्वीकारला नेरोली संघानं तो क्षेत्ररक्षण करण्याचा आणि प्रतिस्पर्धी टीम त्यांच्या विपक्षात खेळणाऱ्या भावेगर संघाला त्यांनी आमंत्रित केलं ते फलंदाजी करण्याकरता. चला स्पीडअप करा. जास्त वेळ आपण घेऊ नका. संघांना देखील रिक्वेस्ट आहे कारण आज आपण भरपूर संघ या स्पर्धेत खेळवतोय. विनंतीला मान देऊन आमंत्रित संघांना इथे संधी दिली आहे. सुंदर गोलंदाजी. प्रॉपर प्रोजेक्टाईल मोशन इथे मात्र कम्प्लिटली कन्वर्ट करत असताना डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. 14 या धावसंख्येवर स्थिर स्थावर हे धावफलक आहे. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. या स्पर्धेकरता अत्यंत मी तर म्हणेन काटकतेनं मेहनत आहे प्रत्येकाची. आदरणीय अमितजी पाटील असतील सागर पाटील असतील
तदनंतर जगदीश पाटील असतील, तदनंतर SK ग्रुप, तदनंतर आपण पाहुणीपाडा संघाचं देखील तितकंच मोठं योगदान आहे या क्रीडा स्पर्धेकरता. टीम KCC कोळकेवाडीचं मेहनत आहे. या सर्व क्रीडांगणावरती आपण पाहतो सत्यवानजी भोईर असतील, त्यांच्या समवेत अनेक सर्व आमचे जे पाठीराख आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार. कारण एक दैदिप्यमान आणि तितकेच दिमागदार क्रीडा स्पर्धा, सुपर बॉलिंग, आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न होत असताना बॅक टू बॅक लगातार 2 चेंडू निर्धाव इथे फेकण्यात यश आलंय स्वराज या गोलंदाजाला. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 14 धावा. खरं तर शौर्याचा आकडा आहे 14. या महाराष्ट्राचे दुसरे शिलेदार छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचा आकडा. फटका पहा, मिसटायमिंग स्ट्रोक, अगदी शेवटच्या क्षणी बॅटनं निभावलं बॉलला आणि इथे मात्र लॉंग ऑफ मधून एक सिंगल जी धावफलकावर कन्वर्ट होईल. यात सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल 15 या धावसंख्येवर. दुसरं षटक, 5 चेंडूंचं सत्र इथे मात्र संपलंय. उर्वरित 1 चेंडूचं सत्र अजूनही शेष आहे. उद्या खरं तर खुल्या प्रवर्गातील व्यावसायिक दर्जाचे क्रिकेटर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि निश्चितच ॲज युज्युअल जसं सूरज पाटील यांनी सकाळीच तुम्हाला सांगितलं की लावणीचा, नृत्यांगणांचा आविष्कार देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं, म्हणजे जसं आपण ठाणे आणि रायगडामध्ये पाहत होतो आता ते वाडानगरीमध्ये देखील, म्हणजे एका बाजूला ऑर्केस्ट्रा, एका बाजूला क्रिकेट, एका बाजूला समालोचन, आणि हे सर्व काही तुम्हाला या क्रीडांगणावरती उद्या पाहायला मिळणार आहे. इथे मात्र एक सिंगल आली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 8.00च्या प्रतिषटक सरासरीनं. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या 16 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना हर्षल पाटील उर्फ सोनेबाई यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत हर्षलजी पाटील. वेलकम वेलकम, सुस्वागतम. या क्रीडा स्पर्धेकरता सूरज खरं तर भरपूर मेहनत आहे. जगदीशजी पाटील असतील, नितेश पाटील, आदरणीय सागरजी पाटील असतील, परेश पाटील, बिगा पष्टे, तदनंतर आदरणीय सत्यवानजी भोईर, आदरणीय अमितजी पाटील साहेब, त्यांच्या समवेत संतोषजी पाटील असतील, DKP ग्रुप पाहुणीपाडा आणि KCC कोळकेवाडी संघाचं देखील तितकंच मोठं योगदान आहे आणि छत्रपती ग्रुप, या सर्वांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फलित या क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतात. समोर ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य पोहोचवलंय, नक्की आणि तेवढेच ब्रदर्स ग्रुप म्हणजे अगदी गबरू ग्रुप यांचं मोलाचं योगदान लाभलंय. अगदी गोटी, टॅबी आणि बीटी. तर चला वळूयात षटक क्रमांक 3 जे प्रगती पथावर आहे. सुरुवात होईल, प्रारंभ होईल. गोलंदाजी मार्कवर राहुल आलाय. यानंतरची लढत सोनशिव आणि यानंतर कळंबई आणि शिवकृपा गातेस अशी लढत तुमच्या भेटीला येईल. पहिल्याच बॉलवर सफलता, पलटवार केलाय गोलंदाजानं आणि इथे मात्र परतावं लागणार आहे आणखीन एका विकेटला. 1 more विकेट डाऊन फॉर टीम भावेगर. जसा पूर्वार्धाचा खेळ संपेल तसा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सूरज पाटील यांना जॉईन तुमच्या सोबत ते होतील टॉस करण्याकरता. यानंतर शिवकृपा गातेस आणि त्या विपक्षामध्ये कळंबई, अशा 2 संघांदरम्यान लढत होईल. मी कळंबई संघाला विनंती करेन की आपण आमचे जगदीशजी पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहतो संघाची टोटल पोहोचली आहे 16 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करत असताना टीम भावेगर. चला कॅप्टन श्री गणेश शिवकृपा गातेस आणि टीम कळंबई टॉस साठी या. गोलंदाज तयार. राहुल, पहिलाच बॉल ओव्हर द स्टंप्स. इथे पहा अनइम्प्रुव्हाइज स्ट्रोक. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. प्रोटेक्शन थोडंसं कमकुवत, वेगानं आले परंतु पहा इथे 2 धावा घेण्यामध्ये यश. आणि खरं तर असं म्हणूयात आपण की आणि टॉस साठी आमंत्रित करूया बुधाजी पाटील, प्रशांतजी पाटील आणि आशिषजी हडकमोळ यांना. बी फास्ट कळंबई टीम कॅप्टन. सत्र संपल्यानंतर आपण जॉईन होऊयात. इथे 4 धावा च्या धावफलकावर जॉईन होतील. संघाची टोटल याच चौकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर. 3रं षटक जे प्रगती पथावर आहे. एकंदरीत संत क्रिकेट सध्या सुरू आहे. उन्हाच्या तडाख्यापासून मात्र प्रेक्षक बचावलेत कारण आज ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे क्लायमेटिक कंडिशन्स जर पाहिल्या तर सकाळीच आपण यावर चर्चा केली आहे. प्रॉपर गोलंदाजी, पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज. स्वतःची गुणवत्ता आणि दर्जा
या क्रीडांगणावरती दाखवत असताना निर्धाव चेंडूची सांगता इथे झाली आहे। 20 या धावसंख्येवर स्थिर स्थावर अवस्थेमध्ये धावफलक आहे। शेवटचे 3 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत। 3 चेंडूंचं सत्र इथे शिल्लक। किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल याकडे देखील प्रेक्षकांच्या नजर आहेत। इथे गोलंदाज तयार, ओव्हर द स्टंप्स, प्रॉपर गोलंदाजी, अप्रतिम गुडलँड स्पॉट टू स्पॉट गोलंदाजी होणं कदाचित एका व्यावसायिक गोलंदाजाचं लक्षण इथे मात्र दाखवतोय गोलंदाज राहुल। 4 चेंडूंचं सत्र संपलंय, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत। संघाची टोटल पोहोचली आहे ती 20 या धावसंख्येवर। 3 षटकांची लढत आहे, परंतु बावेगर संघाच्या फलंदाजीला पूर्णतः रोख लावली आहे, लगाम लावलाय तो गोलंदाज राहुल या नेहरूलीच्या गोलंदाजानं। खोलवर टप्प्याचा बॉल होता, अक्षरशः इथे पहा जबाबदारीने निभावलाय बॉल। एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हर मधून इथे दुसरी धाव वेगानं कंप्लीट करण्याचा जो मानस होता तो अयशस्वी ठरलाय। फलंदाजाला परतावं लागणार आहे, फक्त एकच धाव, 21 ही धावसंख्या धावफलकावर आहे। चेतन पाटील याला प्रति षटकारला प्रशांत पाटील बोरांडे यांच्याकडे 1000 आहेत आणि बॉल बॅटला कनेक्ट झाला तर 500 रुपये कॅश प्राइज। जेवढे बॉल बॅटला कनेक्ट होतील तेवढे 500 रुपये कॅश प्राइज। तर मित्रप्रेम आहे, म्हणजे हे दोन्ही खरं तर अप्रतिम चांगली गोलंदाजी होते। चेतन पाटीलला भावेगरचं प्रतिनिधित्व करताना आणि षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली। दोन्ही टीम जरा नोंद घ्या, संघाची टोटल कंप्लीटली जाऊन पोहोचली 21 वर। विजयाकरता भावेगरकरांच्या विरोधात नेहरूलीकरांना करायच्या आहेत 22 धावा आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सूरज पाटील तुमच्या समेत जॉईन। माननीय टॉस साठी मान्यवर आमंत्रित करूया। या पुढच्या सामन्याची नाणेफेक करण्याकरिता प्रशांतजी पाटील, बुधाजी पाटील आणि आशिषजी सदानंद अडकमोळ यांना। कळंबी टीम कॅप्टन आणि श्री गणेश शिवकृपा गातेस। तर नक्कीच या ठिकाणी कळंबी टीमला प्लॅटफॉर्म दिलाय, या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिले। बऱ्याच वर्षानंतर कळंबी टीम या ठिकाणी मात्र टेनिस क्रिकेट मध्ये मलाही पाहायला मिळते। आयोजन तुम्हाला कसं वाटतं? व्हॉट्स युअर नेम? तुमचं नाव काय? हनुमान। हनुमान, हनुमान कळंबीवरनं आपण आलात। कळंबी म्हणजे पालसे कळंबी का? पालसे ग्रामपंचायत फालसे असलंच कळंबी अगदी निसर्गरम्य वातावरणातून ते आलेले आहेत आणि त्यांना आयोजन खूप भारी वाटतंय। म्हणजे बुधाजी पाटील सर, प्लीज वेलकम प्रशांतजी पाटील आणि आशिषजी अडकमळ सर, सगळे बिल्डर या ठिकाणी मान्यवरांना घेऊन येत आहेत। एका बाजूला पाहतोय आपण कळंबी टीम आई गावदेवी कळंबी, तर दुसऱ्या बाजूला कैलासवासी बल्ली पाटील श्री गणेश शिवकृपा गातेश टीम। टॉस बॉक्स पाहताय या ठिकाणी बल्ली पाटील स्मृती टॉस बॉक्स नाणेफेक यांनी बुधाजी पाटील ज्येष्ठ व्यक्तिमत्व, त्यांच्यासोबत प्रशांतजी पाटील युवा उद्योजक आणि TDC बँक स्टाफ मेंबर मिस्टर आशिष अडकमळ सर। टॉस जिंकलाय आणि या ठिकाणी श्री गणेश शिवकृपा गातेश या टीमने टॉस जिंकलेला आहे। स्पर्धेचं आयोजन श्रीकांत काय म्हणशील? अगदी बँजो उद्या लावण्या आणि दिग्गज मान्यवरांच्या रॉयल एंट्रीज आणि तामझाम तुला कसं वाटते मॅचचा? खरी मजा अजून उद्या येणार आहे, तर सर्व प्रेक्षकांनी उद्या आवर्जून यावे। टॉस आपण जिंकलं, या मॅच मध्ये कळंबी टीम आहे आणि त्या टीमसोबत संघर्ष करताना काय स्वीकारणार? आम्ही पहिले फिल्डिंग घेऊ। फिल्डिंग येताना कुठपर्यंत धावपर्यंत संख्येपर्यंत रोखा व कुठले गोलंदाज विकेट टेकर तुमच्या मॅच मध्ये आहेत? बघू, प्रशांत आणि सोपान आहे, त्याच्यामुळे आम्ही रिस्क घेतोय बॉलिंगची। मला वाटतं जगदीश पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील का? जगदीश पाटील पण 100%। क्या खतरनाक फिल्डर मात्र असतील। आपण नक्की बॅटिंग टार्गेट कुठपर्यंत दिलं जाईल? टार्गेट 50+ करू। वेल डन, बेस्ट ऑफ लक। आणि आशिष अडकमळ सर, प्लीज वेलकम। सदानंद अडकमळ यांचे सुपुत्र आहेत, TDC बँकेचे अधिकारी आहेत आणि सागर पाटील यांचे जिगरी मित्र आहेत। तर स्पर्धेचं आयोजन सागर पाटील भाई नितेश अमित यांनी कशा पद्धतीने बनवलंय हे चांगलं आयोजन या ठिकाणी वाडा मित्र परिवार छत्रपती ग्रुप पाहायला मिळतोय। आयोजन खूप छान आहे
कारण मी विरारला राहत असताना नारंगीमध्ये झालेल्या टुर्नामेंट त्याच्या तोडीस तोड असं आयोजन सागर पाटील यांनी मित्रपरिवाराने केलेलं आहे. अतिशय सुंदर आयोजन आहे आणि उद्याचं खास आकर्षण लावणी आणि येणारे प्रमुख पाहुणे आणि ओपन स्लॉट असल्यामुळे सगळ्यांनी उपस्थित दाखवावी. नक्की धन्यवाद आशिषजी अडकोला. प्रशांतजी पाटील यांच्याकडे मी जाईन. कित्येक स्पर्धेला आपण सहकार्य करतायत. सागर पाटील आपले खास मित्र आहेत आणि चांगलं आयोजन इथे संपूर्ण टीमने मात्र केलं. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणा, वाडा तालुक्याचं नाव, गातेचं नाव तुम्हाला कसं वाटतं मोठं झालेलं? या स्पर्धेचे नियोजन हे अत्यंत म्हणजे अफलातून आहे आणि या ग्राउंडचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता हे ग्राउंड गाजत आहे. त्याच्यामुळे या वाडा तालुक्यामध्ये गातेसमध्ये लोक आवर्जून खेळ पाहण्यासाठी येत आहेत. नक्कीच महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचं नाव झालंय. मान्यवरांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. जाऊया मॅच कडे. ओव्हर टू व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस. निखिल वाके जोडले जातील तुमच्यासोबत. थँक्यू आदरणीय सूरजजी पाटील. इथे आपण वळतोय उत्तरार्धाच्या दिशेनं. एकंदरीत विजयाकरता पाठलाग आता सुरू होणार आहे 22 या धावसंख्येचा. परंतु एक सूचना उत्तरार्धाच्या आधीच देतोय की भावेगर संघाला इथे आयोजकांकडनं मला जी सूचना आली की 2 धावांची पेनल्टी आपण देतोय, कारण या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग कंपल्सरी आहे. तर ते ॲज पर ऑथराइज रूल्स अँड रेग्युलेशन्सच्या नियमांच्या आधारे तुम्हाला इथे 2 धावांकरता पेनल्टी दिली आहे. पहिलाच बॉल भावेगरचा. हा गोलंदाज महेश चांगली कामगिरी करतोय. चेंडू आदळला जाऊन पायावर अक्षरशः अपील देखील झाली, परंतु हाईट फॅक्टर इथे मॅटर करत होता, त्यामुळे पंच देखील तटस्थ अवस्थेमध्ये. प्रत्येक विकेट करता भावेगर संघाकरता पारितोषिक आलंय. आदरणीय आमचे प्रशांतजी पाटील, आमचे पप्पा दादा यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र देण्यात येईल भावेगर संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका सजवण्याचा प्रयत्न इथे झालाय. फंबल झालं क्षेत्ररक्षकाकडनं आणि तदनंतर एक सिंगल इथे मात्र अधोरेखित केली जाते. पहिल्या धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. 2 धावा ज्या आहेत त्या नेहरूलीकरांच्या पहिल्या षटकाच्या नंतर ऍड होतील स्कोर कार्डवर, याची देखील नोंद घ्या. आणि ऑफिशियली आमच्या सावली क्रिएशन तुम्ही देखील त्याची तरतूद आपल्या टेक्निकल रूम मधून करायची आहे. वळूयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट रोड सिटी एंड कडनं. इथे पहा, खरं तर जोरकस पद्धतीनं मारायचा होता. चेंडू आदळला अक्षरशः जाऊन. अगदी जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा जो संपर्क होता, लेट कनेक्शन पाहायला मिळाला आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता. सहजासहजी मागे हटतील तर ते भावेगरकर कसले असंच इथून म्हणावं लागणार आहे. महेशला इथून दुजोरा द्यावा लागेल, कारण चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर बॉलिंग होतीये. आणखीन एक चांगला बॉल. बॉलला स्टिअर केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. अतिशय खराब. यापेक्षा कर्णधाराकडनं या अपेक्षा नाहीयेत. आणि इथे पहा, चेंडू सरळ सरळ निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल 5 या आकड्यावर. म्हणजे गोलंदाज महेश मेहनत करतोय आणि त्या मेहनतीवर पाणी फेरण्याचं काम इथे क्षेत्ररक्षकांनी केलं. क्षेत्ररक्षण खरं तर फार जमेची बाजू आहे, परंतु हल्ली आपल्या ग्रामीण भागामध्ये काय झालंय की जेव्हा आपण सरावा करता येतो त्यावेळी आपण फक्त बॅटिंग बॉलिंग करण्यावर भर देतो. त्यामुळे जी काटकता खेळाडूंमध्ये पाहिजे. इथे पहा, ग्लान्सिंग ऍक्शन. सरळ उडवलाय. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जाईल. संघर्षाचा शंख नाद करत 6 धावांसाठी इथे ठोकलाय आक्रमकतेनं षटकार. इथे पहिलं षटक. ज्या पद्धतीनं आघात केला बॅटनं बॉलवर, बॅट चेंडूला सांगून गेली चल येतोस का मरीन ड्राईव्हला. इथे मात्र सरळ पाठवलाय बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट षटकारा करता. संघाची टोटल पोहोचली 11 या धावसंख्येवर. हलक्या हातानं फक्त टॅप केला बॉलला. सेल्फ डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 11 आणि 2 धावांची पेनल्टी आता ऍड होईल स्कोर कार्डवर नेरोली संघाच्या. त्यामुळे टोटल पोहोचली आता 13 वर. विजयाकरता 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आता सोडवावं लागणार आहे. निश्चितच आपण म्हणतो ना की खरं तर 10वी आणि 12वीच्या परीक्षा देखील सुरू आहेत. कदाचित जर 10वी 12वीचे क्रिकेटर्स इथे असतील त्यांच्याकरता हात जोडून विनंती आहे. आई वडिलांचं स्वप्न किंवा ते आई वडील तुमच्याकडे डोळे लावून बसलेत, त्यामुळे थोडा तुम्ही क्रिकेटपासून निरोप घेतलात तरी चालेल. आणि डेफिनेटली थोडंसं बऱ्याचदा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, तुमची पिढी जर तुम्हाला बदलवायची आहे ना तर त्याकरता वाघिणीचं दूध तुम्हाला वापरावं लागेल. आणि ते वाघिणीचं दूध काय तर मग ते शिक्षण.
आणि एज्युकेशन हॅज एम्पॉवरमेंट, ताकद आहे शिक्षणामध्ये. तुमची जनरेशन बदलण्याची ताकद आणि क्षमता जर कशात असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते वाक्य आठवा की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि निश्चितच त्या दृष्टीनं तुमची वाटचाल होणं देखील गरजेचं आहे. कारण निश्चितच बघा क्रिकेटर्स सगळ्या गोष्टी सांभाळून इथे येत असतात. त्यामुळे फटका चांगला आहे, इम्प्रोव्हायझेशन, सरळ रचनात्मक स्ट्रोक, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर ठोकला. इथे अत्यंत विस्फोटक फटका, षटकार, 6 धावा. आणि याच षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावर. विजयापासून फक्त 3 धावा दूर आहेत आता नेहरोलीकरांच्या नेहरोलीकर खरं तर भावेगर या संघाच्या विरोधामध्ये. चेतन पाटील कॉन्सन्ट्रिक पॉइंट म्हणून काम पाहतात. कर्णधार निश्चितच यष्टीरक्षकाची त्यांची भूमिका आपण पाहतोय. कारण आज भावेगर मध्ये मला वाटते बरेचसे खेळाडू अनुपस्थित देखील आहेत. इथे गोलंदाज तयार, क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता, फटका. इथे मात्र मिस आउट झाल्यानंतर चेंडू आदळला पायावर आणि पायचीतची अपील जी इथे झाली आणि फलंदाजाला परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. पहिला धक्का इथून मात्र बसलाय. फलंदाज गौतम निघालाय परतीच्या प्रवासाला. यानंतर शिवकृपा गातेस आणि त्या विपक्षामध्ये कळंबई संघ, निसर्गानं समृद्ध असलेला जो खरं तर भाग आहे आपला वाडा तालुक्याचा, तिथून मात्र कळंबईकर इथे पोहोचलेत. फटका चांगला आहे, बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचं क्षेत्र चेंडूने निवडलंय. चेंडू निघून जाईल. विजयाच्या अगदी समीप घेऊन जाणारा हा फटका. यस, विजय श्री प्राप्त केली आहे नेहरोली संघानं आणि मनापासून आपलं अभिनंदन टीम नेहरोली. आणि खूप चांगला संघर्ष तुम्ही दाखवलात. भाबेगरकर तुम्ही इथं आलात, क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालात, चांगलं क्रिकेट दाखवलं, त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार. आणि पुढच्या क्रिकेट कारकिर्दी करता भाबेगरकरांना देखील इथे शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार ठरतोय स्वराज. मी त्याला मंचावर आमंत्रित करतोय. नेहरोली संघाचा खेळाडू ज्यानं प्रतिनिधित्व केलं आणि स्वराज याला मी मंचावर आमंत्रित करेन. त्याला पुरस्कृत करण्याकरता मान्यवर पाहुण्यांना देखील इथे विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय